अमित, आपण आपल्या प्रेक्षकांना हे सांगूया की या निवडणुकीचं वैशिष्ट्य जे सांगितलं जात आहे, आकडा एकदा सांगूया, पुन्हा आपण चर्चेवर येऊया। 84 जागांवरती सध्या भाजपची जी एनडीए आहे, भाजपच्या नेतृत्वाखालची एनडीए आघाडी आहे, नितीश कुमार यांच्यासोबतची ती 86 जागांवरती सध्या आघाडीवर आहे। आरजेडीचं गठबंधन, महागठबंधन काँग्रेसच्या सोबतचा 51 जागांवरती आहे। यामध्ये विलास इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की काँग्रेस फक्त 5 जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसते आणि प्रशांत किशोर यांचा पक्ष देखील मागे नाही आहे, 2 जागांवर आघाडी घेताना दिसते। एनडीएची आघाडी आता 88 झालेली आहे। विलास, मला असं वाटतं की अत्यंत वेगाने जर हे कल असेच राहिले तर बहुमताच्या दिशेने एनडीए आपल्याला जाताना दिसते। 88 आणि 51 हा फरक आता वाढत चाललेला आहे। विलास, निश्चितच हा फरक वाढत चाललेला आहे, पण पुढचे काही तास आपल्याला थांबावं लागेल, कारण एक्झॅक्ट त्याचा जो कल आहे तो येण्यासाठी त्याचं कारण असं आहे की आत्ता काही वेळापूर्वीच ईव्हीएम उघडले गेलेले आहेत, त्यामुळे ईव्हीएमच्या जोपर्यंत 3 ते 4 राऊंड होत नाहीत तोपर्यंत आपण हे स्पष्टपणे सांगू शकणार नाही की बिहारची जनता नेमकी कुठल्या दिशेने निघालेली आहे, बिहारची जनता नेमकी कुणाच्या बाजूने उभं राहिलेली आहे। कारण याच्या आधी मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जो डिफरन्स होता तो अतिशय शेवटच्या काही क्षणात फैसला झालेला होता, कारण 37% मतं दोघांनाही मिळालेली होती। काही हजार मतांनी शेवटच्या 15 जागा गेलेल्या होत्या आणि त्या 15 जागा ठरवल्या की सत्ता कुणाची येणार आहे। त्यामुळे एक गोष्ट आपल्याला या निवडणुकीमध्ये सांगावं लागेल, मला वाटतं महिलांच्या बद्दलचं आपण तिथं मॅजिक कॉलच्या माध्यमातून दाखवूया। मी आकडा सुद्धा सांगणार आहे, महिला यावेळेस निर्णायक ठरणार आहेत, महिला ठरवणार आहेत या बिहारमध्ये सत्ता कुणाची आणायचं। त्याचं कारण असं आहे, एकूण मतदानाची टक्केवारी बिहारमधली 66.91% आहे, त्यात महिलांचा वाटा 66 मध्ये 71.6% इतका प्रचंड वाटा महिलांचा आहे। पुरुष मतदार 62.8 आहेत। हे जे महिला राज म्हणावं लागेल, हे सत्ता कुणाची जरी आली तरी बिहारमध्ये महिला राज येणार आहे, कारण महिला ठरवणार आहेत बिहारची सत्ता नेमकी कुणाची। या महिला राजबद्दल आपण विलास बोलतच राहणार आहोत, परंतु इंटरेस्टिंग 95 जागांवर एनडीएची आघाडी झालेली आहे आणि या जागा येत आहेत कुठून ते आपण आपल्या मॅजिक वॉलच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवूया। परंतु त्या अगोदर आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट, 96 जागांची आघाडी झालेली आहे आणि हे गेल्या इलेक्शन पेक्षा 25 जागा प्लस चाललंय एनडीए। आता या क्षणाला अत्यंत सुरुवातीचे कल आहे, बिलकुल 25 जागा एनडीए प्लस आहे आणि महागठबंधन आपल्याला दिसते की ते मायनस आहेत, 32 जागांवर ते मायनस आहेत, म्हणजे महागठबंधनला 32 जागांचं नुकसान होतंय, 25 जागांचा फायदा आपल्याला एनडीएला होताना दिसतोय। पुन्हा एकदा सांगतो, हे अत्यंत सुरुवातीचे कल आहेत, बॅलेट पेपरवरून येणारे कल आहेत, यामध्ये प्रचंड फरक पडू शकतो। आता जी आकडेवारी दिसते ती उलटी देखील होऊ शकते, परंतु आता जे काय आमच्यापर्यंत येते ते आम्ही तुम्हाला सांगतोय। आणि विलास, इंटरेस्टिंग काय आहे तर ह्या ज्या 96 जागा आहेत त्या कुठून येत आहेत आणि याच्या बीजेपीच्या जे 42 जागा आहेत, जेडीयू 39, हे देखील इंटरेस्टिंग आहे। भाजप आघाडीवर आहे, आपण जे म्हणत होतो की नितीश कुमार पेक्षा भाजप पुढे जाणार, नितीश कुमार पुढे जाणार, यावर देखील एनडीएच्या मुख्यमंत्री पदाचं समीकरण ठरणार आहे। आणि आत्ताच्या घडीला दोनच महाराष्ट्रासारखी स्थिती होईल, कमी जागा लढवेल, स्ट्राईक रेट चांगला असेल भाजपचा आणि भाजप मुख्यमंत्री पदावर दावा करेल असं सांगितलं जात होतं। आता ते होतं का बघावं लागेल। पण या जागा कुठून येत आहेत भाजपच्या, पुन्हा एकदा आपण बघूया विलास। या पूर्ण जागा कदाचित मला का शंका येते, कारण सीमांचलच्या भागात, त्यानंतर चंपारणच्या भागात जिथे भाजपचा कोर वोटर कमी आहे तिथे ही आघाडी जास्त प्रमाणात आपल्याला येताना दिसते। आणि हा जो आपण बघतो की ज्याला मिथांचल, मी थोडंसं थांबवतो, तर एनडीएनं शतक पूर्ण केलेलं आहे। कलांच्या मध्ये एक मोठं यश म्हणावं लागेल जर खरंच हे निकालांमध्ये परावर्तित झालं तर। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वावरती एक प्रकारे बिहारी जनतेनं उमटवलेली ही मोहर म्हणावी लागेल। बिहारमध्ये एनडीए 100 जागांच्या आघाडीवर आहे, 100 जागांवरती त्यांनी घेतलेली ही आघाडी। पुन्हा नितीश कुमार हा एक प्रकारे बिहारच्या जनतेनं दिलेला कौल आहे का, आणि एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या नेतृत्वावर, त्यांच्या ट्रॅक रेकॉर्डवर दाखवलेला हा विश्वास आहे का, असा निश्चितपणे अर्थ काढला जाऊ शकेल। जर ही जी आघाडी आहे ती आघाडी अशाच प्रकारे पुढे जात राहिली तर मग नितीश कुमार यांना भले तुम्ही पलटूराम म्हणा, नितीश कुमार यांना तुम्ही त्यांच्या तब्येतीवरून बोला, काही म्हणा, पण नितीश कुमार यांनी जंगल राज तोडून त्या ठिकाणी एक परिवर्तन घडवलं आणि एक प्रकारे त्यांची जी प्रतिमा आहे आत्तापर्यंतच्या त्यांच्या 20 वर्षाच्या कारकिर्दीत 10व्यांदा ते मुख्यमंत्री जर उद्या झाले तर कधीच त्यांच्यावर स्वतःवर भ्रष्टाचाराचे आरोप लागलेले नाहीयेत। जो भ्रष्टाचारासाठी बदनाम अशा प्रकारचं बिहारचं राजकारण झालेलं होतं, बिहारच्या जनतेनं स्वच्छ प्रतिमेच्या नितीश कुमार यांच्या पाठीशी उभं राहण्याचा घेतलेला हा निर्णय असू शकेल का? जर अशाच प्रकारचे कल हे विजयामध्ये परावर्तित झाले तर 103 जागांवरती सध्या एनडीए आघाडीवर आहे। बिलकुल विलास, आणि सुरुवातीचे जे कल आपल्याला दिसत आहेत 103 जागांवर एनडीएची आघाडी आहे आणि एनडीएच्या जे जास्तीत जास्त जागा आपल्याला येताना दिसत आहेत ते मिथांचल जो भाग आहे विलास, जो इंटरेस्टिंग आहे आणि जिथलं कॉम्बिनेशन कास्ट कॉम्बिनेशन, बिहारचं पूर्ण इलेक्शन, बिहारची पूर्ण निवडणूक कास्ट कॉम्बिनेशन चालू आहे आणि हा जो भाग आहे तिथे ब्राह्मण, भूमिहार, हा जो बीजेपीचा कोर वोटर आहे कायस्थ, हे सर्व वोटिंगचं पर्सेंटेज इथं या मतदारांचं पर्सेंटेज जास्त आहे आणि सुरुवातीला त्याचा फायदा आपल्याला एनडीएला होताना दिसतोय। पुन्हा एकदा सांगतो की अत्यंत सुरुवातीचे हे कल आहे, मिथांचल मधला हा भाग आहे आणि हे जे कॉम्बिनेशन आपण कायम जे बोलत होतो YM यादव मुस्लिम, जे RJD म्हणजे महागठबंधनसाठी आहे, तर अप्पर कास्ट जे सो कॉल्ड अप्पर कास्ट जे एनडीएच्या बाजूने त्यात भाजपच्या बाजूने जाणारं आणि त्यानंतर दलित, ओबीसी आणि महादलित हे कॉम्बिनेशन जोडून जे नितीश कुमार आहे JDU, तर ओबीसी, दलित, महादलित प्लस अप्पर कास्ट हे कॉम्बिनेशन सध्या बिहारमध्ये काम करताना दिसतंय का, हे प्रश्नचिन्ह आहे। आणि दुसरीकडे महागठबंधन जे 55 जागांवर म्हणजे 50% पिछाडीवर आहे विलास या घडीला, म्हणजे त्यांचा कोर वोटर जो होता, यूथ जो त्यांना मतदार म्हणून तेजस्वी यादवचा सर्वात स्ट्रॉंग होल्ड जे म्हटलं जात होतं यादव, या मतदानाचं काय झालं आणि या मतदानामध्ये हिंदीमध्ये त्याला म्हणतात सेंध मारणे, म्हणजे याच्यात फूट पाडणे, ते फूट पाडण्याचं काम प्रशांत किशोर यांनी केलंय का, हे सर्व प्रश्न सकाळी मला तुमचा मुद्दा पुढे न्यायचा आहे। ज्या प्रकारे तुम्ही आता जातीय समीकरण म्हणालात, बिहारची निवडणूक ही जातीय समीकरणाच्या भोवती फिरते असं म्हटलं जातं, तिथं विकासाचे मुद्दे चालत नाहीत अशा प्रकारची चर्चा सातत्यानं होते। जातीय समीकरण थोडंसं आपण समजून सांगूया आपल्या प्रेक्षकांना की एनडीएनं हे जातीय समीकरण निश्चितपणे साधलेलं दिसतंय। जी आता सध्याची त्यांची आघाडी दिसते त्यानुसार त्यांनी ते जातीय समीकरण कसं केलंय तर भाजपनं अप्पर कास्ट जो सगळा उच्चवर्णीय जो वर्ग आहे तो आपल्याकडे घेतलेला आहे आणि त्याचबरोबर नितीश कुमार यांनी मात्र गेल्या 20 वर्षामध्ये जे राजकारण केलं, एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लासेससाठी 17% दिलेलं आरक्षण असेल, जाती आधारित राजकारण तिथं कायम ठेवण्यासाठी त्यांच्यासाठी एक मोठा वोट बँक त्यांची तयार झाली होती आणि ती वोट बँक त्यांनी घेतली आणि पासवान यांना सोबत घेऊन त्यांनी पुन्हा दलित मतं आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला। म्हणजे अप्पर कास्ट पासून दलित, ओबीसी आणि हे सगळं एकत्र बांधण्याचं सांधण्याचं काम, जातीय समीकरण सांधण्याचं काम एनडीएनं केलेलं दिसतंय। बिलकुल विलास, आणि यामध्ये यांचं पर्सेंटेज देखील महत्वाचं आहे। आपण जर बघितलं की यादव पर्सेंटेज 14% आहे, अप्पर कास्ट ज्याला आपण सो कॉल्ड अप्पर कास्ट मगापासून म्हणतो, यामध्ये कोण येतं तर यामध्ये ब्राह्मण येतात, यामध्ये कोण येतं तर कायस्थ येते, यामध्ये कोण येतं तर भूमिहार येतं आणि यामध्ये आणखी कोणाचं ॲडिशन होतं तर राजपूत, तर यांचं पर्सेंटेज किती आहे तर 15%। त्यानंतर नितीश कुमार यांचा हक्काचा वोटर कोण आहे कुर्मी, त्याची टक्केवारी किती आहे 10%। EBC एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लासेस यांचं पर्सेंटेज 25% आहे आणि या 25% मधला मोठा चंक आपल्याकडे वळावा यासाठी JDU आणि BJP दोघंही प्रयत्नशील होते। ज्या पद्धतीने एक दलित राजकारण महाराष्ट्रात चालतं त्यापेक्षा अत्यंत वेगळ्या पद्धतीने ते बिहारमध्ये चालतं। बिहारमध्ये दलित, शेड्यूल कास्ट आणि महादलित असे 2 भाग आहे आणि यामधला महादलित आपल्याकडे वळवण्याचा भाजपचा
सातत्यानं प्रयत्न होता. आता हा त्यांनी सोबत घेतलं. तरी नितीश कुमार यांनी त्यांना मुख्यमंत्री सुद्धा केलेलं होतं. नितीश कुमार ज्या कुर्मी समाजातून येतात त्याची टक्केवारी किती आहे? 3% माणूस, म्हणजे 3% ज्याचा कोर वोटर आहे, 3% ज्या व्यक्तीच्या समाजाचं अस्तित्व आहे किंवा मतदान आहे, तो गेले 20 वर्ष बिहारवर सत्ता गाजवते. कारण त्यांनी एक वेगळा वर्ग तयार केला, त्या वर्गाला आरक्षण दिलं आणि त्या वर्गाला एक प्रकारे राजकीय महत्वाकांक्षा देण्याचं काम सुद्धा केलं. कारण बिहारचं राजकारण यादवांच्या भोवती फिरताना पाहायला मिळत होतं, पण त्याच यादवांना सत्तेपासून रोखण्यासाठी बाकी सगळ्यांनी एकत्र येऊन जंगलराज नको असं म्हणत सगळी एक प्रकारची आघाडी केलेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि ते जातीय समीकरण, राजकीय समीकरण खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात येऊ शकतं. यादव आणि मुस्लिम ही एक प्रकारची प्रचंड मोठी शक्ती, राजकीय शक्ती बिहारच्या राजकारणात होती, पण या शक्तीला इतर सगळ्या छोट्या जातींनी एकत्र येऊन आव्हान देण्याचा आणि सत्तेतून त्यांना बाजूला सारून आपण सत्तेत येण्याचा राजमार्ग खरं तर या जातीय समीकरणातून साधण्याचा प्रयत्न नितीश कुमार यांनी केलेला आहे. आणि आज जे आकडे आतापर्यंत येत आहेत ते आकडे हेच दाखवत आहेत की नितीश कुमार आणि बहुमताला फक्त 10 जागा पाहिजेत विलास. बहुमतापासून म्हणजे अगदी सुरुवातीचे कल आहे ते, परंतु फक्त 10 जागा एनडीला हव्यात. आणि विलास, मगापासून ज्या महिला फॅक्टर बद्दल आपण बोलतोय, त्या महिला फॅक्टर जर आपण मॅजिक वॉलवर आपल्याकडे आत्ताची 2025 मध्ये आतापर्यंत जे कल येत आहेत आणि जिथे महिला मतदारांचा प्रभाव आहे, तिथे प्रत्येक पक्षाचा परफॉर्मन्स कसा आहे ते मॅजिक वॉलच्या माध्यमातून बाजूने गेल्या त्या महिला स्पष्टपणे दिसत आहे. एनडीएच्या बाजूने महिला गेलेल्या आहेत. 10% त्याचा फायदा त्यांना झालेला दिसतोय. 10 जागांवरती फायदा झालेला दिसतोय. एनडीएला 60 जागांवरती महिलांचा हे पैसे जे दिले गेलेले आहेत ते मतात दिसत आहेत. आता बिलकुल 84 जागा आतापर्यंत जिथे आपण म्हणतोय की महिलांचा प्रभाव असलेल्या जागा 84 आहेत आणि त्यापैकी 60 जागा ह्या एनडीएला मिळताना दिसत आहेत. महागठबंधनला 23 आणि त्यांना 5चं नुकसान आहे. आपण मगापासून सकाळपासून एक्झिट पोल पासून जी चर्चा चालू आहे की महिलांचं योगदान किती महत्वाचं आहे, महिला कोणाच्या बाजूने वळतात, तर त्या महिला सध्या तरी एनडीएच्या बाजूने वळताना दिसत आहेत. 11 जागांचा फायदा आहे आणि हा तो पूर्ण भाग आहे विलास की जिथे महिला मोठ्या संख्येने बाहेर पडल्या, महिलांनी मोठ्या संख्येने मतदान केलं. आणि आता हे सांगायला हवं की या देशामध्ये एक नवा वोट बँक तयार होतीये आणि ती वोट बँक आहे महिला. आतापर्यंत जातीच्या आधारावर नाही. एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की आपण जे म्हणतोय की एक चर्चा कायम चालू होती की महिला म्हणून मतदान करणार की त्या जातीच्या आहेत म्हणून करणार की त्यामध्ये फॅक्टर कुठला डॉमिनेटिंग असणार, माझी जात, माझा धर्म, की मग मी महिला आहे की पुरुष आहे. आणि त्यामध्ये फारसा फरक पडताना दिसत नाहीये. सकाळपासून आपण जे बोलतोय ते आपण थोड्या वेळात प्रेक्षकांना सांगूया, परंतु काही ब्रेकिंग न्यूज येते विलास. आणि आताची पहिल्या कलांमध्ये बिहारमध्ये एनडीएचं शतक पूर्ण झालेलं आहे आणि अतिशय वेगानं ते त्या मॅजिक आकड्याच्या दिशेने जात आहेत. बहुमताच्या मॅजिक आकड्याच्या दिशेने जाताना दिसत आहेत. महागठबंधन मात्र मोठ्या पिछाडीवर आपल्याला दिसत आहे आणि महागठबंधनसाठी निश्चितपणे ही धक्कादायक अशा प्रकारची आकडेवारी आहे. आशा होती त्यांना 20 वर्षाच्या सत्तेच्या नंतरची येणारी अँटी इन्कम्बन्सी आपण एनकॅश करू. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी पूर्ण ताकद पणाला लावलेली होती आणि इथल्या सरकारच्या विरोधातली जी नाराजी होती त्या नाराजीला मतात रूपांतरित करून सत्ता परिवर्तन करण्याचा त्यांचा जो हेतू होता, मानस होता, तो मात्र इथं यशस्वी होताना दिसत नाहीये. स्वतः तेजस्वी यादव मात्र आघाडीवरती आहेत. तेज प्रताप यादव यांना मात्र झगडावं लागतंय. पुन्हा आघाडीवर आलेले आहेत. कधी पिछाडी कधी आघाडी असं त्यांचं चाललेलं आहे. बेगुसरायमधून आपचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत असं कळतंय. त्यामुळे आप कुठेतरी आज दिसलेला आहे त्या ऑदर्समध्ये आप आहे आणि गेल्या वेळी मात्र ऑदर्स मध्ये खूप पक्ष होते, त्यांना जागा मिळालेल्या होत्या. यावेळेस मात्र लोकांनी थेटपणे दोघांमध्ये लढत झाल्याचं दिसतंय. एनडीए आणि महागठबंधन या दोन आघाड्यांमध्ये ही टफ फाईट आपल्याला झालेली पाहायला मिळते. पण यात एनडीएनं जे जातीय समीकरण साधलं, महिलांना साथ घातली आणि जो मुद्दा सातत्यानं स्थलांतरितांच्या बद्दल होता, बेरोजगारांच्या बद्दलचा होता,
तो मुद्दा कसा बाजूला केला जाईल आणि त्याच्यावरती उत्तर शोधून महिलांना आपल्याकडे वळून एक प्रकारे अँटी इन्कम्बन्सीला प्रो इन्कम्बन्सीमध्ये परावर्तित करण्यामध्ये एनडीएला यश मिळाले का असं म्हणता येईल का? कारण 20 वर्षाची तुमची सत्ता असल्यानंतर स्वाभाविकपणे एक अँटी इन्कम्बन्सी असते, ती स्वाभाविक असते, एक नाराजी असते, पण त्या अँटी इन्कम्बन्सी दिसत नाही इथं सध्या. बिलकुल. आणि अँटी इन्कम्बन्सीची चर्चा पण नव्हती. लोकांना काय वाटत होतं की ज्या पद्धतीने महिलांसाठीची जी योजना होती त्याचा एक असर, आणि त्याशिवाय आणखी एक चर्चा, एक छुपा प्रचार असा केला गेला की नितीश बाबूंची ही शेवटची निवडणूक आहे आणि इतकी वर्ष या माणसांनी बिहारसाठी काहीतरी केलं तर या तसाच गेला पाहिजे. आणि दुसरा एक इंटरेस्टिंग प्रचार जो विरोधकांनी पण सांगितलं की तुम्ही जर एनडीएला मतदान नाही केलं तर तुम्हाला जे आता पैसे मिळत आहेत ते तुम्हाला परत करायला लागतील. जंगलराजचा तर मुद्दा होताच, परंतु महिलांसाठी अत्यंत महत्वाचा जो मुद्दा होता की आज मला जे काही 4 पैसे माझ्या हातात येतात ते परत द्यायला लागतील का. परंतु त्यापेक्षाही महत्वाचं नितीश कुमार यांची इमेज, त्यांनी आतापर्यंत बिहारसाठी केलेलं त्यांचं योगदान आणि त्यांची शेवटची निवडणूक. जो अनुमान था अब परिणाम में बदलने जा रहा है और बिहार की जनता ने जो परिणाम डबल इंजन की सरकार मोदी जी नीतीश जी पर विश्वास व्यक्त किया है, ये देश को एक दिशा देगा. तो लेकिन जिस तरह का ये महागठबंधन और तेजस्वी यादव, राहुल गांधी जिस तरह से लगातार दावे कर रहे थे कि अब परिवर्तन होगा, परिवर्तन की लहर है, जो वोट परसेंटेज है वो बदलाव के लिए वोट किया जा रहा है. ये दोनों नेता प्रतिपक्ष के संवैधानिक पद पर बैठे हैं, लेकिन संविधान का ज्ञान नहीं, संवैधानिक संस्था का सम्मान नहीं. अप्पू और पप्पू बिना सोचे समझे, बिना गंभीरता से कुछ भी उन्माद फैलाने का, सामाजिक सौहार्द तोड़ने का वातावरण बनाते हैं और कुछ भी बयान दे देते हैं. इसलिए उनकी बात को कोई गंभीरता से नहीं लेता है. लेकिन जो रुझान दिखाई जा रहा है, क्या लग रहा है कि उससे भी आगे बढ़कर जो संख्या निश्चित तौर पर आप लोगों ने जो एग्जिट पोल में दिखाया उससे ज़्यादा बेहतर हमारा रिजल्ट होगा बिहार का. लखीसराय के लिए क्या कहना चाहेंगे? जिस तरह की यहाँ की जनता मालिक है. जो भी जनादेश और निर्णय देंगे हम उनका स्वागत करेंगे. तो काउंटिंग सेंटर जा रहे हैं सर? निश्चित तौर पर. पूजा पाठ करने के बाद? जी हाँ. अब क्या एक ही बार जीत के साथ ही निकलेंगे? चलिए, माता की जो हो कृपा, उनकी इच्छा. कर्म अपने हाथ में है, परिणाम उनके हाथ में है, और हम लोग कर्म में कमी नहीं रखे हैं. पूरी पवित्रता, शुद्धता, पारदर्शिता के साथ. तर एक विश्वास आहे एनडीएच्या सगळ्या नेत्यांना की ज्या प्रकारची मेहनत आम्ही केलेली आहे, ज्या प्रकारे आम्ही सरकार चालवलेलं आहे, ज्या प्रकारे इथल्या लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण केलेल्या आहेत, बिहारची जनता आम्हाला पुन्हा सत्तेत बसवेल. बिहारमध्ये एनडीएनं आता 122 जागांवर आघाडी घेतली आहे आणि जो मॅजिक आकडा आहे, सत्तेचा मॅजिक आकडा, बिहारच्या सत्तेचा मॅजिक आकडा एनडीएनं कलांमध्ये तरी पार केलेला आहे असं म्हणावं लागेल.